और वेलकम बॅक टू माय चॅनल। तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर मी आपल्या चॅनलवरती दररोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते जिथे मी रेसिपी शेअर करते। ते तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर लगेच जाऊन चेकआउट करा। त्याचसोबत दर आठवड्यात आपल्या चॅनलवरती 2 लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज येतात, तेही तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर लगेच जाऊन बघा। तर आज आहे होळी, तर त्या निमित्तानेच मी हा ब्लॉग चालू केलाय। तर बघूयात कसा होतोय हा सण आणि काय काय होतंय आज मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर आत्ताच मस्त पूजा झाली, तुम्ही बघूच शकता। आणि आत्ता मी करणार आहे पोळ्या। तर मम्मीने पुरण वगैरे करून ठेवलंय आणि ती बाहेर गेली ॲक्च्युली, त्यामुळे मी करणार आहे आज पोळ्या। तर बघूयात कशा होतात माझ्या पोळ्या। तर या पोळ्या बनवण्यासाठी मैद्याचं पीठ ऑलरेडी मळून ठेवलं आहे आणि त्याचसोबत पुरणही वाटून ठेवलं आहे। तर तुम्ही मैद्याच्या पोळ्या खाता का गव्हाच्या पिठाच्या, हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि आता मी मैद्याच्या पिठाचा एक गोळा घेतला आहे, त्याची छान अशी पारी बनवून मग पुरण भरून त्यात पोळी व्यवस्थित लाटून घेते आहे। तर पुरण नेहमी पिठापेक्षा जास्त घ्यायचं, तेव्हाच आपली पोळी छान होते, म्हणजे काठापर्यंत आपलं पुरण पसरलं जातं आणि छान लागते पोळी। त्यामुळे पुरण नेहमी आपल्या पिठापेक्षा जास्त घ्यायचं। बरं, या पुरणपोळीची डिटेल्ड रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये अपलोड केली आहे। ते तुम्ही अजूनही पाहिले नसेल तर लगेच जाऊन चेकआउट करा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच। तर बघा ती रेसिपी जाऊन, तुम्हाला कळेल पुरणपोळीची डिटेल्ड रेसिपी। तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं पुरण पिठामध्ये भरून व्यवस्थित सील करून घ्यायचं आणि अगदी अलगद हाताने आपल्याला ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। आणखी एक टिप, पुरणपोळी नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरतीच भाजायची। आता मी गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे, पण जेव्हा मी पोळी लाटायला घेईन तेव्हा मी हाय करेन त्याची फ्लेम, आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच पोळी नेहमी भाजायची, नाहीतर मग फुगत नाही व्यवस्थित पोळी आणि थोडीशी कडक होते, निब्बार होते। त्यामुळे पोळी नेहमी हाय टू मीडियम फ्लेमवरतीच भाजायची। तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी अलगद हाताने कडेकडेलाच लाटायची पोळी, मध्ये हात अजिबात नाही लावायचा, नाहीतर मग ती पोळी फुगत नाही। त्यामुळे कधी पण किनारीवरतीच लाटून फिरवून फिरवून अशी पोळी लाटून घ्यायची आणि अगदी अलगद हाताने लाटायची, खूप जास्त दाब नाही द्यायचा त्या पोळीला। तर आता बघा मी आधी तूप लावून घेते पॅनवरती किंवा तव्यावरती आणि मग आपल्याला ही पोळीवरती टाकून व्यवस्थित दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची आहे। तर खूप भीती वाटत होती मला ह्या स्टेजला, की एवढी शायनिंगमध्ये व्हिडिओ काढते आणि पोळी, तर मग इन्सल्ट। पण फुगली आहे माझी पोळी बघा। आता व्यवस्थित तूप लावून फ्लिप करून घेते आहे, दुसऱ्या साईडनेही ह्याला तूप लावते आहे आणि इथून तुम्हाला दिसणार नाही म्हणून झूम व्हिडिओ काढते आहे। तर इथे बघा काय मस्त टम्म फुगली आहे पोळी आणि अशाच सगळ्या पोळ्या फुगल्या आहेत माझ्या काठोकाठ टम्म। बघा व्यवस्थित दोन्ही साईडने तूप लावून ह्याला मी शेकून घेतलं आहे, मस्त दिसते पोळी आणि तेवढीच छान लागतही होती। तुम्ही ह्या होळीला पुरणपोळी खाल्ली का नाही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। तर बघा ही माझी फर्स्ट पोळी आणि अशाच सगळ्या पोळ्या माझ्या फुगल्या आहेत, मी तुम्हाला पुढे दाखवेनच। खूप आनंद होतो जेव्हा आपल्या पोळ्या फुगतात, ह्याच्याशी रिलेट सगळ्या मुली किंवा बायका करतील तर कॉमेंट्समध्ये सांगा। आणि ही झाली माझी फर्स्ट पोळी। आता सेकंड पोळी करतानाही मी सेम मस्तपैकी पुरण भरलं पिठामध्ये, सील करून घेतलं आणि अलगद हाताने पोळ्या व्यवस्थित लाटून घेतल्या। फक्त किनाऱ्यांवर आपल्याला लाटण करायचं, अजिबात मध्ये फिरवायचं नाही लाटण, आणि मस्त आलटून पालटून लाटून घ्यायची ही पोळी। तर बघा मस्त पोळी लाटून झाली, आता पॅनवरती टाकून पुन्हा तूप लावून घेते आहे। तर बघा अगदी मिनिटभर एका साईडने शेकली गेली पोळी की मग ह्याला फ्लिप करून घ्यायचं, दुसऱ्या साईडने व्यवस्थित ह्याला शेकू द्यायचं, वरून तूप लावून घ्यायचं पुन्हा आणि व्यवस्थित दोन्ही साईडनी असं फ्लिप करून करून ह्याला शेकून द्यायचं। तर पोळीला सारखं फ्लिप नाही करायचं, तर तुम्ही सारखंच ह्याला पलटत बसलात तर मग ती पुन्हा निब्बार होते पोळी। त्यामुळे अगदी 2 ते 3 फ्लिप्समध्ये आपली पोळी व्यवस्थित भाजून झाली पाहिजे। बघा मस्त फुगली आहे ही पोळी पण। बघा अगदी काठोकाठ टम्म फुगल्या जातात ह्या सगळ्या पोळ्या। तर याची डिटेल्ड रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केली आपल्या चॅनलवरती, लगेच जाऊन बघा। आणि मी अशाच सगळ्या पोळ्या करून घेते आहे बघा, सगळ्या पोळ्या अशा व्यवस्थित फुगल्या गेल्या आहेत। ही थर्ड होती, ही फोर्थ होती पोळी, आता फिफ्थ, अशा मी सगळ्या करून घेतल्यात। आता मी सगळ्याच नाही दाखवल्यात पोळ्या लाटताना, कारण खूप लाँग व्हिडिओ झाला असता त्यामुळे। तर करून घेते मी ह्या सगळ्या पोळ्या आणि मग पोळ्या करून झाल्या की दाखवते तुम्हाला कशा झाल्यात पोळ्या ते। बघा सगळ्या अशा गुबगुबीत फुगल्यात पोळ्या काठोकाठ। तर अशा झाल्यात माझ्या पोळ्या।
तर इथे बघा अशा प्रकारे सगळ्या पोळ्या लाटून झाल्यात माझ्या आणि मी 2 नैवेद्यासाठीही बनवलेल्या छोट्या पोळ्या होळीला दाखवण्यासाठी. तर आत्ता पोळ्या करून झाल्यात माझ्या. आता थोडा वेळ रिलॅक्स करणार आहे मी आणि अवतार झाला आहे पूर्ण. आता थोडा वेळ रिलॅक्स करून आराम करून मग आवरून खाली जाईन मी मे बी होलिका दहनसाठी. मग तिथे पण शूट करून तुम्हाला दाखवते की कसं काय होतं आहे ते. तर त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहा ब्लॉग. तर आता मी आवरायला घेते आहे आणि तर हा ड्रेस घालणार आहे मी आज आणि ही त्याची ओढणी होती. तर बघूयात आता मी आवरून झालं ते तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसेलच, त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहा. तर आत्ता आवरून झालं आहे माझं. अशी दिसते आहे मी. कशी दिसते मी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि असा मस्त ग्रे कलरचा ड्रेस घातला आहे मी आणि सिम्पलच आवरले, जास्त काही केलेलं नाही आहे, फक्त लिपस्टिक लावली आहे. तर कशी दिसते मी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आता मी खाली गेल्यावरती दाखवेन तुम्हाला पुढे काय होतं आहे ते. तर आता आली आहे मी खाली. आता आम्ही चाललो आहे होलिका दहनसाठी. काय करू आणि काय तेच मी आता अरे निघे फुल म्हणून काय तुझा फोन माझ्या पॉकेटमध्ये. तर आता आली आहे मी वरती पूजा करून. मस्त झाली पूजा, सगळं छान झालं. फक्त चटके खूप बसले त्या होळीचे, म्हणजे तोंडावरती असे चटके बसत होते, वाफा बसत होत्या कंटिन्युअसली. आत्ता आली आहे वरती. आता फ्रेशन अप होईन आणि मग जेवीन. त्या तुम्हाला दाखवते जेवताना पण ताट. तर भेटूयात परत एकदा. तर आज जेवणामध्ये होतं मस्त दूध, पोळी, कटाची आमटी, कांद्याची भजी आणि मस्त वाफाळता भात. मीही जेवण एन्जॉय करते, तुम्हीही करा. आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा होळीचा ब्लॉग कसा वाटला. आणि विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी होली. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.